आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा जिल्हा परभणी द्वारा आयोजित 77वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बौद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माननीय विलास गोपाडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पूर्णा यांच्या हस्ते करण्यात आले। तर माननीय नामदेवराव राजभोज गौरकर माननीय यादवराव भवरे यांचा नागरी सत्कार सुद्धा करण्यात आला। तर द्वितीय सत्रामध्ये बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्धांची व अनागरिक धम्मपाल ई.व्ही. पेरियार रामास्वामी नायकर सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना करत बौद्ध इतिहासकार क्रांतिकारी बौद्ध दर्शनी अनागरिक धम्मपाल यांची 160वी जयंती व ई.व्ही. पेरियार रामास्वामी नायकर यांची 145वी जयंती तर सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा 84वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर व बनते पयावंश बुद्ध विहार पूर्णा यांची प्रमुख धम्मदेशनेनंतर यावेळी ई.व्ही. पेरियार रामास्वामी नायकर यांचे जीवनचरित्र माननीय इंजिनियर मधुकर इंगोले निजी जनरल मॅनेजर हिंदुस्तान पेट्रोलियम पुणे यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचे जीवनचरित्र सांगितले। तर यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ इंगोले नांदेड, ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, हर्षवर्धन गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर केशव जोंधळे, शामराव जोगदंड, तुकाराम ढगे, मुगाजी खंदारे, विजय जोंधळे, बाबूराव वाघमारे, गौतम भोळे, संभाजी गाय गोधने, ज्ञानोबा जोंधळे, पी.जी. रणवीर, हिरामन खंदारे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी बौद्ध विहारातील ओपाली थेरो सार्वजनिक वाचनालय बुद्ध विहार पूर्णा तालुका जिल्हा परभणी यांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले। तर यावेळी आदिनाथ इंगोले यांनी वाचनालयासाठी काही पुस्तकेही देऊ केली असे ग्रंथालयाचे ग्रंथपाल राम भालेराव यांनी सांगितले। कार्यक्रमासाठी राहुल दवणे, राम भालेराव, प्रदीप सोनुले, विश्वनाथ हनुमंते, चरण आडा, वैभव कांबळे, राहुल खंदारे, राजीव जोंधळे, सूरज अवचार, शिवराज हालोते यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। पूर्णा शहरवासी तसंच पूर्णा पोलीस स्टेशन हद्दीतील तालुक्यातील सर्व जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पोलीस स्टेशन पूर्णातर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, 17 सप्टेंबर असेल, राष्ट्रीय सण उत्सव आपण गेल्यावर अनेक वर्षापासून आपला राष्ट्रीय ध्वज अभियानावर फडकून या दिनाला ऐतिहासिक महत्त्व देऊन साजरा करत असतो। तेव्हा आज 3 कार्यक्रम आहेत। अनागरिक धर्मपाल ज्यांच्याबद्दल तुम्हाला इतिहास संक्षिप्त स्वरूपामध्ये विहारात सांगण्यात येईल त्यांची जयंती आहे। तामिळनाडूचे समाज सुधारक पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर यांची जयंती आहे आणि स्मृतिशेष भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे। ते तिन्ही कार्यक्रम आपल्या विहारामध्ये यानंतर होणार आहे। पहिल्या सत्रामध्ये फक्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि आपले पोलीस ठाणे पूर्णाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोवाडे यांनी आपला मान राखून राष्ट्रध्वजाला वंदन केलं। यानंतर इथे खुर्च्याची आजूबाजूला पाण्याची बसण्याची सर्व सोय केलेली आहे। महिला मंडळ कार्यकर्त्यांनी इथेच थांबायचं आहे। सर्वांना बाहेर फराळ देण्यात येणार कारण आपल्याला आणखी 1-2 तास विहारात बसायचं आहे। मराठवाडा मुक्त झाला म्हणून उपाशी बसलं काही बरं नाही। तेव्हा मराठवाडा मुक्त हो की भारत स्वातंत्र्य हो, खाल्लं तर पाहिजेच नाही, खायला पाहिजे, त्याच्याशिवाय काही स्वातंत्र्यात मजा येणार नाही। त्यामुळं सर्वांनी बाहेरच्या प्रांगणामध्ये महिला उपासक यांनी फराळ घ्यायचा आहे आणि फराळ झाल्यानंतर प्रमुख पाहुणे खास आपण पुण्यावरून वस्तू बोलावलेली आहे पेरियार बद्दल बोलण्यासाठी मधुकरजी इंगोले सर जे जनरल मॅनेजर आहेत पेट्रोलियम विभागाचे जनरल मॅनेजर आहेत उद्याला असतात ते येत आहेत थोड्या वेळामध्ये। तोपर्यंत आपला फराळ होईल। आणखी काही मान्यवर येणार आहे
तो कार्यक्रम स्वागत सत्कार आणि ज्या महापुरुषांची जयंती आहे स्मृती दिन आहे त्यांना पुष्पहार आदरांजली कार्यक्रम बिहारामध्ये होणार आहे. तेव्हा सर्व उपासक उपासिकांनी याची नोंद घेऊन बाहेरच्या प्रांगणामध्ये एक अर्धा तास सर्वांना चहा फराळ सर्व मिळेल सस्तीने आपण त्याचा स्वाद घ्यायचा आहे. आणि हे जे लोक ब्रिज करणार आहेत ते सांगणार आहे फक्त की ते ब्राह्मणांच्या विरोधात होते, ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, ते ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात होते. आणि हे जे इथे जे 3% जे ब्राह्मणवादी लोक होते सगळं आपल्या हातात होतं त्यांच्या. कोणाला काही द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे. तिथे धर्मशाळा एक भोजनालय बांधलेलं होतं आणि पेरियारला भूक लागली होती तर पेरियार तिथे जेवण्यासाठी गेले. ते रांगेमध्ये उभं राहिले ते सगळ्यांसाठी फ्री होतं ते. तर तिथे गेल्याच्या नंतर त्यांना कळालं की त्यांना अलाउड नाही करत तिथे आणि तुम्ही नाही जाऊ शकत आतमध्ये. तर ती काय नाही जाऊ शकत आतमध्ये काय कारण नाही बाबा तू नाही. मग त्यांना नाही हे फक्त ब्राह्मणासाठीच आहे. त्या भोजनालयामध्ये फक्त ब्राह्मणांनाच जेवण मिळते, बाकीच्या लोकांना भेटत नाही. त्यांना भूक लागली होती, वय काही जास्त नव्हतं. तर मग त्यांनी मला वाटलं चला आपण काहीतरी कला करायला पाहिजे, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. तर यांनी काय केलं की उघडे झालं आणि ते जानवर टाकले कसं आणि चला लाईनमध्ये उभं राहते. पण प्रॉब्लेम असं झाला की यांना हे होतं पूछ होत्या. आता विषय असल्यामुळे की ब्राह्मणांना त्यावेळेस विषय अलाउड नव्हत्या. तर सगळे जे मग हे तिथे पॉईंटला गेले ते मग त्यांना लिटरली ढकलून दिलं त्यांना काढून दिलं. आणि मग ते बाहेर गेले. बाहेर जाऊन मग कुठेतरी जे काही उरलं सुटलं ते त्यांनी खाला त्यावेळेस ते पैसे वगैरे नव्हते. तर हा जो अनुभव होता त्याच्यात दुसरं लक्षात आलं की ती जी भोजनालय होतं ते एका साऊथच्या नॉन ब्राह्मीणनी बांधून दिलेलं. त्याचा खर्च एक साऊथचा नॉन ब्राह्मीण करतो आणि तिथे जेवणारे फक्त ब्राह्मीण ते पेरियारला खूप खटकलं. आणि मग त्यांना वाटलं की नाही आता हे काहीतरी गडबड आहे. पण तोपर्यंत पेरियार अस्तित्व होत आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं हे सगळं तिथं बघितलं बाकीच्या गोष्टी हे कसा धंदा सुरू आहे, पैसे कसे कुठल्या जात आहे, लोक आपल्या घरातले घेऊन सामान घेऊन त्यांना देवाला कसे देत आहे, घरात बसून नाना घेऊन त्यांना देवाच्या नावाने द्यायचं आहे, तिथे देवदासीसारख्या प्रथा चालू होत्या. तर हे सगळं पाहण्याच्या नंतर यांना असं वाटलं की नाही याच्यामध्ये काही खरं नाही आहे. हे दुकान आहे हे लोक आपलं बिझनेस करण्यासाठी आपल्याला पैसे कमवण्यासाठी फक्त देवदेवाचं नाव घेत आहे. आणि मग ते त्यांनी काशी सोडून दिलं, आपल्या गावी परत गेले पुन्हा रोडला. आणि मग त्यांनी ठरवलं की आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि मग त्यांनी एकदम बिलकुल वेगळा स्टँड घेतला. मग ते पूर्ण नास्तिक म्हणजे एकदम ती सगळ्यात मग ते एवढे रोगत झाले, एवढे विरोधी झाले देवाच्या आणि धर्माच्या की म्हणजे विचार होत नका. म्हणजे ते सरळच त्यांच्या सभामध्ये त्यांनी आपले लोक तयार केले, सोबत आले आणि त्या काळात तशा तेवढी हिंमत दाखवून की ते सरळ देवाच्या बाबतीत जर त्यांचे जे विचार होते देवाच्या बाबतीत तर त्यांचं असं म्हणणं की देव नाहीच आहे.